पन्हाळगडाला जेव्हा वेढा पडला तेव्हा तो वेढा ढिला होत नव्हता, म्हणून बैरजी नाईकांनी महाराजांना एक कल्पना सुचवली. ते महाराजांना म्हणाले, महाराज आता आपल्याला एक योजना आखावी लागेल. तुमच्यासारखाच हुबेहूब दिसणारा मावळा आपल्या सैन्यामध्ये आहे, ज्याचं नाव आहे शिवाकाशीत. मग ते महाराजांना म्हणाले, महाराज आपण शिवाकाशीतला पालखीमधून आत पाठवू आणि आपण पेठाऱ्यांमधून गडाच्या बाहेर पडू आणि शत्रू सैन्यामध्ये अशी बातमी पसरवू की शिवाजी महाराज तुम्हाला शरण येत आहेत, ते तुमच्याशी तह करायला तयार आहेत, मराठी आता माघार घेत आहेत. शिवाकाशीत महाराजांजवळ गेला, महाराजांना मुजरा घातला. मुजरा राज तुमच्या डोक्यावरचा मुकुट मला द्या, ज्याच्यासाठी धडाधड शिरं पडतील तो मुकुट मला द्या. तुमच्या अंगावरची कापडं मला द्या राज, तुमच्या कमरेला असणारी भवानी तलवार माझ्या कमरेला लावायचं सौभाग्य मला द्या. आणि महाराज शिवाला म्हणतात, अरे शिवा तू ज्या जागेवर जाणार आहेस तिथून तू परत येणार नाहीयेस. राज हा देह आज ना उद्या संपणारच आहे, पण जर का मी मेलो तर शिवा न्हावी म्हणून मरेल, पण जर का राजा तुमचं नाव आणि तुमची कापडं घेऊन मेलो तर शिवाजी महाराज म्हणून मरेल. हे सौभाग्य राज माझ्याकडून हिरावून घेऊ नका, राज हिरावून घेऊ नका. आणि शिवा काशीत